हॅलो गाइस, आपलं सर्वांचं नयना फॅशन डिझाईनमध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर आज आपल्याला लटकन बनवायचे आहे। तर इथे सर्वात पहिले 3 कापड घ्यायचे आपल्याला। तर त्याचे लहान मोठे लहान असे 3 करायचे आहे। पहिले लहान, नंतर त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं। तर त्रिकोण करून घ्यायचं आहे। तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला अशी फोल्ड करायची आहे। तर तिन्ही साईडची जी आहे ते व्यवस्थित फोल्ड करून घ्यायची आहे, एकावर एक ठेवून, आणि एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे। अशी शिलाई मारून घ्यायची आहे। तर खूप सुंदर लटकन दिसते। जर साडीमध्ये 3-4 कलर असेल तर तुम्ही अशा प्रकारचं सुद्धा लटकन लावू शकता आणि खूप सुंदर दिसते। तुम्ही 3 पेक्षा जास्त पण घेऊ शकता। आता इथे व्यवस्थित आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे 1 ते 2। आता दुसरी साईड पण आपल्याला अशीच करायची आहे। बघू शकता, डबल तुम्हाला दाखवते मी। पहिले फोल्ड करून घ्यायची आहे कॉर्नर सेंटरला, आणि परत मग सेकंड जी लेअर आहे ती पण ठेवायची आपल्याला। सेकंड जे कापड ठेवलेलं आहे ते व्यवस्थित ठेवायचं आहे। दोन्ही साईडनी अंतर सारखं आलं पाहिजे। आणि थर्ड नंबरचं पण आपल्याला असंच ठेवायचं। आणि आता इथे शिलाई मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित 1 ते 2, कारण आपण लटकन पण त्याच्यामध्ये लावणार आहोत। पहिले डिझाईन तयार करून घेणार आहोत, म्हणजे शिलाई मारून घेणार आहोत, आणि नंतर मग लटकनची दोरी किंवा तुम्ही कापडापासून लटकन बनवू शकता। तर इथे मी लटकनची दोरी घेत आहे। ते धागे वगैरे जे आहे ते पूर्ण कट करून घ्यायचं आहे। आणि खूप सोपी आहे। आपण सिंगल जसं बनवतो तसं 3 लेअरचं किंवा 3 कलरचं आपण बनवू शकतो। तर इथे मी लटकनची दोरी अटॅच करून घेते। तर ती पण आपल्याला 1 ते 2 शिलाई मारून पक्की करून घ्यायची आहे। आणि आता शिवून झालेलं आपल्याला आता काय करायचं, आता इथे आपल्याला सेंटरपासून फोल्ड करून घ्यायचं आहे, आणि इथे आता आपल्याला एकदम 2 शिलाई मारून घ्यायची आहे। खूप सुंदर लटकन दिसते। आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ बघत असाल पण सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा। लाईक केलं तर मला पण आवडतं थोडंसं, की चला तुम्हाला व्हिडिओ आवडायला लागल्यात। तर आता इथे पण मी 2 लॉक करून घेते आहे, जेणेकरून उसवणार नाही। आता इथे बघू शकता धागे वगैरे जे आहे ते कट करून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला हे दुमडून घ्यायचं आहे, म्हणजे लटकनची दोरी बाहेर काढायची आहे हळूहळू। तर आपलं छान लटकन तयार होऊन जाईल, लेअर तयार होऊन जातील 3 कलरचे। इथे मी व्यवस्थित काढून घेते, बघू शकता तुम्ही। खूप सुंदर लटकन दिसते, आणि नेटच्या कापडाचं असलं तर आणखीनच उठून दिसते। खूप सुंदर लटकन दिसते। आता व्यवस्थित हळूहळू जी दोरी आहे लटकनची ती ओढून घ्यायची आहे, आणि ती त्या ज्या लेअर आहे त्या व्यवस्थित ठेवून घ्यायच्या आहे। तर तुम्हाला लटकनची डिझाईन कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर पण करा, करून पण बघा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघू शकता तुम्ही आपली जी लटकन आहे 3 कलरचं, तर ते पण खूप छान झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर तुम्ही 3 पेक्षा जास्त सुद्धा कापड घेऊ शकता वेगवेगळ्या कलरचे, आणि बघू शकता सुंदर दिसते लटकन आपलं।